की महायुती झाली त्यावेळेला भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआय अशी माहिती झाली होती. पूर्वी शिवसेना भाजप शिवसेनेची ताकद मोठी होती. 70% शिवसेना आणि 30% बीजेपी असं होतं. 2014 पासून हे झालं की 80% झाली बीजेपी आणि 20% किंवा 20-25% राहिली ती शिवसेना राहिली म्हणजे गोळी खाल्ली ताकद. मग ज्यावेळेला माननीय बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला शिवशक्ती भीमशक्तीची भूमिका त्यांनी मांडली आणि आरपीआय ज्यावेळेला त्यांच्यासोबत गेला त्यावेळेला युतीची महायुती असा शब्द तयार करण्यात आला. पण आता एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे महायुतीमध्ये आल्यामुळं रिपब्लिकन पक्षाचं महत्व कमी झालेलं आहे आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा सहभाग मिळत नाही. तर एखादा मंत्री आमचा असायला पाहिजे होता. आता आम्ही त्याचं आत्मपरीक्षण करतो आहोत की आम्ही सुद्धा त्याला 50% जबाबदार आहोत. कारण आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी केली पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेची तयारी केली पाहिजे. तर हे पॉलिटिकल पक्ष आमचा उभा राहत नाही आहे. म्हणजे पॉलिटिकल आम्ही सुद्धा आमच्या जागा त्यांनी दिल्या नाही. तर काही जागा आम्ही आमच्या बळावर कशा निवडून आणायच्या, कशा दुसऱ्या जातीला आपण आपल्यासोबत आणायचं. मराठा, कुणबी, माळी, मुस्लिम आहेत त्यांना आपल्यासोबत आणलं पाहिजे. म्हणून एक आम्हाला सत्तेमध्ये सहभाग मिळण्यामध्ये या काही टक्के आमच्या अडचणी आहे आणि मित्र पक्षाकडून बीजेपी कडून आम्हाला आता एकनाथ शिंदे साहेब आणि राष्ट्रवादी म्हणणं असं आहे की आम्ही कोट्यामध्ये आहोत. आम्हाला काही मिळायचं आहे उद्या सत्तेचं महामंडळी किंवा काय एमएलसी तर बीजेपीच्या कोट्यातून ती मिळाली पाहिजे. त्याप्रमाणे आमचा प्रयत्न आहे. आम्हाला एक देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जेवढं आता महामंडळ होती आणि एक एमएलसी आम्हाला नक्की मिळेल अशी अपेक्षा आहे आणि आरपीआय एकदम अशा पद्धतीने अवॉइड करू नये असं आपली भूमिका आहे. त्यामुळे आपण सगळे पत्रकार आपण आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. तरी बरोबर आवश्यक आहे. विशेष करून विदर्भासाठी ती बनवली पाहिजे. जास्त टेम्परेचर विदर्भामध्ये आहे सगळ्या इतर जिल्ह्यापेक्षा. त्यामुळे हे जरी अशा पद्धतीचं जर तापमान वाढलं तर ते कमी करण्यासाठी काय करणं आवश्यक आहे याचा आढावा करण्यासाठी एखादी समिती नेमावी आणि त्या पद्धतीनं त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आपल्याला पुढे प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं.